मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, बऱ्याच गोष्टी करण्याची आपली इच्छा असते, अपेक्षासुद्धा असते आणि खूप सारे स्वप्न पण आपण बघत असतो, की मला असं-असं बनायचं आहे, हे करायचं आहे. पण बरेचदा होतं काय, की मी फक्त एकाच जागेवर बसून विचार करणार. एकाच स्थितीमध्ये राहून विचार करणार किंवा एकाच ठिकाणी राहून फक्त विचार आणि विचार करत जाणार, की ही गोष्ट मला मिळाली पाहिजे. आणि बऱ्याचदा ठाससुद्धा असा असतो, की ही गोष्ट मला का मिळत नाही? मी विचार तर करतो आहे, माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. पण दुसरीकडे आपण एक गोष्ट विसरलेलो असतो. ती गोष्ट म्हणजे आपल्याकडून पाहिजे तसे प्रयत्न होत नाही. किंवा आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ती गोष्ट अचीव करण्यासाठी, संपादन करण्यासाठी, मिळवण्यासाठी हालचालच काही करत नाही. म्हणजे त्याला असं आपण म्हणू, की "दे रे हरी पलंगावरी." मित्रांनो, या म्हणीप्रमाणे आपण ती गोष्ट जेव्हाही करण्यासाठी समोर जाणार नाही, तर तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला मिळणार नाही. फक्त एखादी गोष्ट आपल्या विचारात आहे आणि ती आपल्याला मिळावी असा जर आपल्याला ठास असेल, तर नक्कीच तो चुकीचा आहे किंवा ती गोष्ट आपल्याला साध्यच होणार नाही. ते आपलं ध्येय पूर्ण होणारच नाही. मित्रांनो, थांबून राहण्यापेक्षा हालचाल करणं कधीही योग्य, कधीही चांगलं. काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं हे खूप चांगलं. आणि जेव्हाही आपण काहीतरी धडपड करण्याच्या दिशेने प्रयत्न करू, धडपड करण्यासाठी समोर जाऊ, तर काही ना काही उचित परिणाम नक्कीच आपल्याला मिळेल. आणि जसे-जसे प्रयत्न त्या मार्गाने आपण करत जाऊ ना, तर नक्कीच आपल्याला ती गोष्ट साध्यसुद्धा होऊन जाईल. पण साध्य केव्हा होईल? जेव्हा आपण त्यासाठी विशेष प्रयत्न करू किंवा साजेसे प्रयत्न करू. आपले प्रयत्न आपल्याला वाढवावे लागतील. जेही आपल्याला प्राप्त करायचे आहे, नुसतं बसून नाही होणार किंवा गावामध्ये राहून आपण खाणं-पिणं फक्त आई-वडिलांच्या भरोश्यावर करतो आहे, तर तसं नाही होणार. तर मित्रांनो, आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागणार, स्वतः उठावं लागणार, त्या दिशेने हालचाल करावी लागणार आणि मार्गक्रमण करावं लागणार. तेव्हाच ती गोष्ट साध्य होऊ शकेल, अन्यथा नाही. म्हणून जीवनामध्ये सफल व्हायचं असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी वेगळं करणं, कृती करणं, प्रत्यक्ष कार्य करणं हे आपण ठरवायलाच पाहिजे आणि आपल्या जीवनाचा तो भाग असायलाच पाहिजे. मित्रांनो, यातून आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल. तर यासाठी आपण आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आणि ही माहिती ऐकून घेण्यासाठी आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप भरभरून शुभेच्छा.